चक्कर जाणवायचं सगळ्यात मोठं कारण आहे आपण ज्या ॲलोपॅथीच्या गोळ्या खातो ना, हं. त्या गोळ्यांमुळे सगळ्यात मोठी चक्कर येते. हां. होतं काय की तुम्ही जेवण जेवता, जेवण जेवल्यानंतर तुम्ही तुमच्या गोळ्या खाता डायबिटीजच्या, का तर रक्तातली साखर कंट्रोल करायची आहे. पण त्या गोळ्या खाल्ल्यानंतर त्या गोळ्या तुमच्या रक्तातली साखर नॉर्मलपेक्षाही खाली घेऊन जातात. हं. आणि ती साखर नॉर्मलपेक्षाही खाली गेली की तुम्हाला पहिलं सिम्पटम काय येईल, एक प्रकारचं कन्फ्युजन, ब्रेनचं काम थोडंसं डिस्टर्ब होईल, तुम्हाला वाटेल चक्कर आली, मग तुम्ही बसाल कुठेतरी, मग थोडं काहीतरी खाल आणि मग खाल्ल्यावर बरं वाटेल आणि मग तुम्ही तुमच्या कामाला लागाल. याच्यात घडलं काय की तुम्ही जेवण पोटभर जेवला होता, त्यानंतर गोळ्या खाल्ल्या ती साखर कंट्रोल करायला आणि चक्कर आली म्हणून परत बसलात आणि परत थोडं काहीतरी खाल्लं. आता याच्यातून परत साखर वाढेल आणि चक्र तुमचं हे असंच चालू राहील. मला इथे आवर्जून सांगावं असं वाटतंय की डायबिटीजच्या पेशंटमध्ये जाणवणारा थकवा, त्यांना जाणवणारी चक्कर, याच्या मागे मुख्यत्वे त्यांच्या डायबिटीजच्या गोळ्या जबाबदार असतात. कारण त्या गोळ्या त्यांची साखर नॉर्मलपेक्षाही खाली घेऊन जातात आणि त्याचा वाईट परिणाम शरीरावर होतो.